18 एप्रिल 2026 टोस्टर सिनेमा बघितला. राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा, अर्चना पूरण सिंग, आपला उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, भरपूर तसे ओळखीचे कलाकार. थ्रिलर कॉमेडी आहे. फुल टू टाइमपास, पण मस्त आहे. म्हणजे एका त्या टोस्टरच्या मागे काय काय होते त्याची स्टोरी. राजकुमार राव कंजूस माणूस असतो. अगदी थोडेसे पैसे करता त्याचा चिंगूसपणा चालू असतो. आणि ती सानिया त्याची बायको असते. ज्या सोसायटीमध्ये ते राहत असतात ते रेंटवर राहत असतात आणि त्यांची जी घर मालकीण असते तीच त्यांच्याच मजल्यावरती राहत असते. तर हा पैसे वाचवाय करता म्हणजे असे इकडे तिकडे त्यांच्याबरोबर ब्रेकफास्टच्या वेळेस जा, किंवा 6 रुपयेच कमी करून घे, किंवा अशा म्हणजे टाईपचं त्यांचं चालू असतं. तर अशातच, आणि त्याची बायको सान्या ही जुडो कराटे शिकायला एका व्यक्तीकडे जात असते. त्यांना ती गुरुजी म्हणत असते. तर त्यांच्या मुलीचं, म्हणजे त्यांना भरपूर मुली असतात, तर दरवर्षी एखाद्या मुलीचं लग्न असतंच. तर परत एका मुलीचं लग्न असतं आणि त्याच्यात गिफ्ट काय द्यायचं, तर याची राजकुमार रावची परफ्यूम आणि बाकीच्या म्हणजे याच्या गोष्टीची शॉप असते. तर तो मोठ्या बॉक्समध्ये एक छोटस परफ्यूमची बॉटल हे करून पॅक करून घरी आणतो. सान्याला माहिती असते आपला नवरा कसा, एवढं मोठं गिफ्ट आणलं, ती ओपन करून बघते आणि मग ती चिडते. ती म्हणते, तू आता माझ्याबरोबर मॉलमध्ये चालायचं आणि मला जे पाहिजे ते मी घेणार. मग ते एक 4,999 म्हणजे जवळपास 5,000 रुपयाचं टोस्टर घेतात द्यायला. आता गिफ्ट देतात वगैरे, आणि नंतर असं कळतं की तो जो मुलगा असतो त्याचं आधीच काहीतरी अफेअर असतं. ती मुलगी येते लग्नात प्रेग्नंट वगैरे म्हणून, म्हणजे मोडतं थोडक्यात लग्न. तर हा मूर्खासारखा म्हणजे जातो आणि त्यांना म्हणतो, आता लग्न तर मोडलं, तर म्हणे लोकांची गिफ्ट परत द्या. तर ते म्हणतात आणि म्हणे उगीच तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मी सांगतो, आमचं सगळ्यात मोठं गिफ्ट होतं टोस्टर. तो म्हणतो, नाही आता आम्ही नाही परत करू शकत, कारण आम्ही ते अनाथ आश्रमला देऊन टाकले, जे पण गिफ्ट होते ते त्या मुलांच्या कामी येतील म्हणून. तो म्हणतो, अरे असे कसे तुम्ही देऊ शकता वगैरे, तिथे भांडाभांडी करून तो येतो. अनाथालय कुठे वगैरे विचारून, आणि त्या अनाथालयात पोहोचतो. तर अनाथालयात ती जी बाई असते ती मस्त त्याच्यावर टोस्ट भाजवून त्याला बटर लावून खात असते. हा म्हणतो, हे माझं टोस्टर आहे, मला पाहिजे. तर तो म्हणते, कशावरून तुझं आहे? तर तो म्हणतो, हे पाहिजे वॉरंटी कार्ड. तर ते पण ती ठेवून घेते, आणि म्हणजे बरीच वादावादी होते. ती काही शेवटी देत नाही. मग हा रात्री तिथे चोरी करतो आणि ते टोस्टर आणतो घरी. पण आता ते घरी आणलं तर बायकोला दिसेल, म्हणून मग तो आपल्या हिच्या घरात लपवून ठेवतो, घर मालकिणीच्या घरात. तर तिचा एक मुलगा असतो जो काही काम करत नसतो आणि असं गुंडामावाली लोकांचे व्हिडिओज काढ, त्यांना ब्लॅकमेल कर वगैरे अशी. तर त्याला ते घरात तो दिसतो टोस्टर, आणि तो ठरवतो की हा विकायचा आणि पैसे काढायचे. तर आणि जितेंद्र जोशीचं एक मोठं हॉटेल असतं आणि तिथे स्पा वगैरे असतो, तर तिथे त्यांचे ते लफडे चालत असतात. तर त्याचा ह्याच्याकडे व्हिडिओ असतो, त्या गुंड मुलाकडे, आणि तो त्याला ब्लॅकमेल करत असतो की मला पैसे दे म्हणून. आणि उपेंद्र लिमये करप्ट पोलीस ऑफिसर असतो. तर जितेंद्र जोशी उपेंद्र लिमयेला सांगतो की तू पोलीस आहेस, तर तू मला त्याच्याकडनं ते कार्ड काढून दे. तर मग एका मॉलमध्ये ते दोघे भेटतात, उपेंद्र लिमये आणि तो मवाली. आणि तो सांगतो की तो म्हणजे तेच वाला टोस्टर यांनी जे लपवलं असतं ना, तेच घेऊन गेलेला असतो, आणि तो विकायच्या चक्करमध्ये गेला असतो. पण तो म्हणतो की मी हा टोस्टर मध्ये लपवला आहे तुमचं, म्हणजे तो सांगत नाही. तो म्हणतो की तुम्ही मला पैसे द्या. तो म्हणतो नाही. तो म्हणे, ठीक आहे, हे टोस्टर घ्या विकत, तर मग मी ते कार्ड देईन वगैरे, म्हणजे असं त्यांचं काहीतरी चालते डील.
तेवढ्यात हा पाठलाग करत करत तिथे आला असतो आणि त्याला दिसतं त्या दोघांचं हे. तो म्हणतो, अरे हा टोस्टर घेऊन इथे कसा आला? मग रात्री जेव्हा तो त्याच्या घरी शिरतो टोस्टर घ्यायला आणि दोघांमध्ये बाचाबाची होते आणि बाल्कनीतनं तो गुंड मावाली पडून मरून जातो. आता त्याला प्रश्नच असतो काय करायचं. ते हे तर घेतो तो टोस्टर आणि जात असतो. म्हणजे पोलीस येतात इन्क्वायरी करायला. तर हिनी पोलीस कंप्लेंट केलीच असते अनाथालयवालीनी. तर आणि की हा मुलगा असा आला आहे सोसायटीत म्हणून मग पोलीस येऊन त्याच्या घराची झडती घेऊन गेलेलेच असतात. पण तेव्हा घर मालकिणीकडे असतो टोस्टर, त्याच्यामुळे त्यांना तो काही मिळत नाही. मग परत तो मर्डर झाल्यावर पोलीस त्यांच्या याच्यात येतात सोसायटीमध्ये. पण तेव्हा टोस्टर ह्याच्या घरात असतो आणि त्यांनी कंपनीला फोन केला असतो की बाबा मला तुमचा टोस्टर परत करायचा आहे, मला काही नको, मला रिफंड पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, आम्ही 1-2 दिवसात तुम्हाला कळवतो. पण मीन व्हाईल त्यांच्या सोसायटीमध्ये अजून एक म्हातारी बाई असते की जी थोडीशी अशी वल्गर टाईपची असते आणि तिला म्हणजे तिचा नवरा लवकर वारल्यामुळे तिला असं सेक्सी आणि आपली सेवा करून घ्यायला खूप आवडत असते. आणि तिने रात्रीच्या वेळेस या दोघांमध्ये जी बाचाबाची होऊन हा पडला असतो आणि पडून मेला असतो त्याचा व्हिडिओ शूट केला असतो आणि मग ती त्याला ते पाठवते आणि मग त्याला आपल्या जाळ्यात अडकवते आणि त्याला रोज रात्री यायला लावत असते आणि त्याला काय 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 करायला लावत असते. तर रोज सान्या विचारते तुला का उशीर होतो, तू इतका दमलेला का असतो, असं तसं म्हणजे सगळे प्रकार चालतात. हा शेवटी कंटाळून त्याचा एक मित्र असतो तर त्याला म्हणतो की त्याला तुला कोणी असं माहिती आहे का जो म्हणजे सुपारी घेऊन हे करेल वगैरे. तर तो म्हणतो मीच आहे. काय काम करायचं. तर तो म्हणतो असं असं तिला दम द्यायचा म्हणजे मारायचं बिरायचं नाही, फक्त तिच्याकडनं असा असा व्हिडिओ काढून घे. तर तो काहीच्या काही तोंडाने 25,000 येते. मग तो म्हणतो ठीक आहे, तू मित्र आहे ना, फ्री तुझ्याकरता. आणि मग तो जातो पण ती पोचलेली असते आणि ती अर्चना पुरणचे पोचलेली असते. त्या दोघांमध्ये बाचाबाची होते आणि त्याच्यात हा मरतो मित्र त्याचा. आणि हीच त्याच्या फोनवरून ह्याला मेसेज करते की ये म्हातारी मेली म्हणून मैदान क्लिअर आहे. हा जातो बघतो तर ती जागी आणि तीच मग त्याला ते स्मशान एक मॉल असतो त्याच्या ग्राउंड मध्ये ते पुरायला सांगते आणि मग त्याचा पण व्हिडिओ काढते. म्हणजे आता याच्या पुढे तू जर हे केलं ना तर मी हा पण अजून व्हिडिओ दाखवेन. झालं मग हा आणखीनच म्हणजे अडकतो. मग आता म्हणतो आता काय करायचं. मग तो म्हणजे कुठून तरी त्याला म्हणजे त्या पोलिसाला कळतं की हे जे आहे त्या स्पावाल्याचं म्हणजे जितेंद्र जोशीचा व्हिडिओची सिम कार्ड ते कोणीतरी टोस्टर मध्ये लपवलेलं आहे. तर तो आणि ते टोस्टर इकडे आहे म्हणजे यांच्याकडे आहे. हा आणि ते टोस्टर मग ही अर्चना पूरणसिंग स्वतःकडे घेते आणि ती त्याचा त्या व्हिडिओची हे त्या टोस्टर मध्येच ठेवते. म्हणजे आता त्या टोस्टर मध्ये 2-2 हे असतात. आणि परत मग आता ह्यांचं दोघांचं परत बाचाबाची भांडण होते. पोलीस त्यांच्या घरी अर्चना पूरण सिंगच्या घरी शिरतात पण ती त्यालाही असा दणका देऊन मारते आणि ह्याला म्हणते चल परत आता याला पुरायचं काम कर. तर हे जातात तिथे पण तो जागा होतो आणि परत त्यांच्यामध्ये म्हणजे बाचाबाची भांडण मारापिटी होते. तेवढ्यात मग ही सान्यानी पण पाहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे ती पण पाठलाग करत तिथे पोचलेली असते आणि मग झालं मग सगळीच मारापिटी सगळं होऊन शेवटी तो पोलीस इन्स्पेक्टरला पण गोळी लागते. तो तिथेच खलास होतो. अर्चना पूरण सिंग पण हे होते आणि म्हणजे तिचं पण पितळ सगळं उघडं पडतं आणि ते सिम कार्ड वगैरे सगळं जितेंद्र जोशी तिथे पोचतो. तो खाऊन टाकतो ते कार्ड आणि अर्चना पूरण सिंगला पण मारून टाकतो. तिथे म्हणजे सगळं ते ओके करून जातात आणि त्या दोघांना जाऊ देतात सान्याला. आणि मग तो सांगतो सान्याला की
हिने मला असं करून ठेवलं होतं, तसं करून ठेवलं होतं, म्हणून मी काही करू शकत नव्हतो वगैरे वगैरे. पण शेवटी त्या दोघांमधलं परत सगळं क्लिअर होते. तर हा म्हणतो, चल आज या खुशीमध्ये तुला बाहेर घेऊन जातो जेवायला. तर त्याचा काही कंजूसपणा गेलेला नाही दाखवला. कुठे घेऊन जातो तर याच्यामध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये फिरायला जाऊ आपण, गुरुद्वाऱ्यात जाऊन आणि तिथे लंगरमध्ये जेवतात. आणि मग नंतर हा शॉपमध्ये जातो. तर शॉपमध्ये एक गिऱ्हाईक येतं की हे परफ्यूम कसं आहे, ते परफ्यूम कसं आहे, ते अशी खूप विचारपूस करतो. आता कॉस्टली असतं. तर तो म्हणतो, असं कर, मला हे पसंत आलंय. तर हा म्हणतो, अरे वा, चला चला, 1500 रुपयाचं हे घ्या. तो म्हणे, नाही नाही, 1500 नाही, फक्त त्यातला 6 रुपयाचं माझ्या बॉडीवर मार. तर तो त्याच्या बॉडीवर थोडस फुसफुसफुस करून देतो. तो प्रामाणिकपणे त्याला 6 रुपये देतो. तो म्हणतो, नाही नाही, तुम्ही फार प्रामाणिक आहात आणि पैसे दे, तुम्हाला कन्सेशन म्हणे 3 रुपये त्याला परत देतो आणि तिथेच सिनेमा संपतो. म्हणजे टोटली मजेदार कॅरेक्टर आणि त्याच्यासारखेच कॅरेक्टर असतात. आणि त्याच्याबरोबर तो म्हणजे अरे वा वा वा, तुम्ही फारच प्रामाणिक आहे म्हणे, आपण सेल्फी काढूया, आणि ते दोघे सेल्फी काढतात आणि तिथेच सिनेमा संपतो. मस्त आहे सिनेमा, टाइमपास फुल टू.